वरील क्रिया त्यातला आपण आता भागाकार ही क्रिया बघणार आहे. भागाकार भागाकार म्हणजे भाग पाडणे, समान भाग पाडणे. तर आता उदाहरणानं तुम्हाला समजेल भागाकार म्हणजे काय. आपल्याकडे समजा 525 पेन आहेत. 525 पेन आहेत आणि ते 25 मुलांना वाटायचे आहेत. 25 मुलांना वाटायचे आहेत. तर प्रत्येक मुलाला किती पेन मिळतील हे आपण कसं सोडवायचं. तर ते उदाहरण कसं सोडवायचं बघा. 525 भागिले 25. ह्या 525ला म्हणायचं भाज्य, ह्या 25ला म्हणायचं भाजक. आता भागल्यानंतर जो आपल्याला इथं भागाकार मिळणार आहे, जे उत्तर म्हणजे प्रत्येक मुलाला किती पेन मिळतील ते इथं मिळणार आपल्याला. भागाकार कसा करायचा बघा. 25चा पाडा 52 येईपर्यंत म्हणायचा. 52 किंवा 52च्या आतली संख्या लगेचची जी 52मधनं वजा होऊ शकते अशी संख्या. मग 25 एक्के 25, 25 दुनी 50, 25 त्रिक 75. 75 52मधनं जात नाही म्हणून 25 दुनी 50. आता 2तून 0 गेले 2, 5तून 5 गेले 0. आता हे 5 उतरून घ्यायचे खाली आणि 25 एक्के 25. बाकी राहिली, याला म्हणायचं बाकी. बाकी राहिली 0 आणि ह्याला म्हणायचं भागाकार. भाजक आणि भागाकाराचा गुणाकार मिळून भाज्य असतो. म्हणजे आता 25 गुणिले 21 केलं तर आपल्याला उत्तर 525 मिळणार. तर ह्या उत्तरात काय, प्रत्येक मुलाला 21 पेन मिळतील. बरोबर. आता जेव्हा दरवेळीच आपल्याला हा भाजक आहे तो पाडा म्हणजे आपल्या तर 30पर्यंत पाडेपाठ असतात. जर ते 30पेक्षा मोठा असला भाजक, 40, 55, 65 असा असला तर आपण पाडे नाही म्हणू शकत. तर त्यावेळी काय पद्धत अवलंबायची बघा. त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. समजा आपल्याला आता 1998 भागिले 37 करायचं आहे. आता 37चा पाडा आपला पाठ नाही आहे तर कसा करायचा भागाकार. ह्यातला हे दशक आहे आणि इकडचे हे 2 अंक आहेत. तर 3चा पाडा 19पर्यंत म्हणायचा. 19 किंवा 19च्या आतली संख्या येईपर्यंत. तर 3 एक्के 3, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाचे 15, 3 संग 18, 3 सत्ते 21. 3 सत्ते 21 काय जात नाही 19मधनं म्हणून 3 संग 18. 18 जाऊ शकते. तर हे 6 लक्षात ठेवायचं आणि 37 गुणिले 6 करून बघायचं. 37 गुणिले 6 किती येते. 6 सत्ते 42. ह्याच्याला आले 4. 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 19, 20, 21, 22. तर हे 222 काय यातनं जात नाही. तर मग त्याच्या आतली संख्या घेऊन बघायचं. 37 गुणिले 5 करून बघायचं. 5 सत्ते 35. ह्याच्याला आले 3. 5 त्रिक 15, 16, 17, 18. मग 185, 199मधनं जाऊ शकतं. म्हणून मग 37 गुणिले इथं 5 करायचं वजा 185. 185. आता 9तून 5 गेले 4 राहिले. 9तून 8 गेले 1 राहिला. 1तून 1 गेला 0 राहिला. आता याच्यावर घ्यायचे 8. हे इथले 8 आपण इथं उतरून घेतले. हे 8 इथं घेतले. आता परत 3चा 14पर्यंत म्हणायचा पाडा. 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाचे 15. 3 पाचे 15 जात नाही म्हणून 3 चौक 12. म्हणून 37 गुणिले 4 करून बघायचं. 37 गुणिले 4. 37 गुणिले 4 करून बघितलं तर किती येते बघा. 7 चौक 28. ह्याच्याला आले 2. 4 त्रिकून 12, 13, 14. बरोबर 148 येते. म्हणून 37 गुणिले 4 केलं की 148 येते. म्हणून इथं 4 येणार, इथं 148 येणार. 8तून 8 गेले 0, 0, 0. तर जेव्हा आपल्याला इथली पाड्यातली संख्या नसते त्यावेळी भागाकार कसा करायचा हे दाखवलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.